मुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण यांना। अजितजी, आपलं स्वागत। आणि काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवारही आपल्या या चर्चेत आहेत। हनुमंतजी, तुमचं देखील स्वागत। हनुमंतजी, छात्रों की गूंज, सगळीकडे त्याची उत्सुकता कायम आहे, मात्र आता त्यावरून सुरू झालेलं राजकारण आणि या कार्यक्रमासाठी अटी शर्ती का लागू? अटी शर्ती तर पुणे पोलिसांनी लादलेले आहेत। बर, काँग्रेसचा कार्यक्रम राहुलजींचा छात्रों की गूंज हा जो देशभर ते उपक्रम घेत आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सावित्रीबाईंच्या पुण्यामध्ये मुलींच्या प्रश्नावर, विद्यार्थिनींच्या प्रश्नावर ते संवाद साधणार आहेत। बर, मोठ्या प्रमाणात मुलींचं रजिस्ट्रेशन सुरू आहे। सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या वयोगटामधल्या पुण्यासह महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थिनींनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आणि तो कार्यक्रम ज्या पद्धतीनं पुढे जातोय, जशी जशी त्याची तारीख जवळ येते, त्याचा प्रतिसाद वाढताना दिसतोय। सोशल मीडियावर त्याचे जे पडसाद पडताना दिसत आहेत आणि शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुलींकडून या कार्यक्रमाचं जे स्वागत होतंय, त्यानं भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या शाळा कॉलेजमधल्या मुलींसाठीचा कार्यक्रम आहे, अशी माझ्याकडे माहिती आहे। बरं. हे बघा, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, इतकं खोटं बोलणं त्यांना शोभत नाही। माझं आवाहन आहे, मी माझ्या मुलीला घेऊन येणार आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही 2 मुली आहेत, त्या महाविद्यालयीन मुली आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि गुन्ह्या गोविंदानं त्यांनी तिथं येऊन देशाचे विरोधी पक्षनेता काय बोलतात ते ऐकावं। कोणी अडवणार नाही तुम्हाला। तुमचा आरोप कसा खोटा ठरतो हे आम्ही तुम्हालाच दाखवून देऊ। देवेंद्र जे असतील की भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक असतील, त्यांनी त्यांच्या मुली घेऊन कार्यक्रमाला यावं। या देशातल्या सगळ्या मुली आमच्या मुली आहेत। आम्ही मोहब्बत की दुकान सांगतो आणि सगळ्या मुलींच्या प्रश्नासाठी आम्ही संवाद साधतोय। राहुलजी त्यांच्यासाठी येत आहेत। इथं कुठलाही भेद, इथं कुठलंही रिस्ट्रिक्शन आणि इथं कुठलीही अडचण मुलींच्या सहभागाला असणार नाही, याची खात्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बाळगावी। नसेल खात्री तर भाजपाच्या नेत्यांच्या मुलींचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना कार्यक्रमामध्ये येण्यापासून कोण अडवतंय का याची शहानिशा करावी। बरं हनुमंतजी, तुम्ही ज्या प्रकारे आवाहन करताय यावेळेला सत्ताधाऱ्यांना, भाजपला, की खास करून या कार्यक्रमाला मुलींना पाठवावं, अजितजी चव्हाण, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस बोलतायत तर त्यांची माहिती चुकी असल्याचं हनुमंत पवार यांचा दावा आहे। बरं, दुसरीकडे छात्रों की गूंजच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न